राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इंदापूर दौऱ्यावरती आहेत। इंदापूर तालुक्यातील लक्ष्मी नृसिंह त्यांचं कुलदैवत असणाऱ्या या ठिकाणी ते दर्शनासाठी येणार आहेत। त्यांच्या स्वागतासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील उपस्थिती लावली। राज्याचे मुख्यमंत्री इंदापूर तालुक्यात येणे आणि त्यांचे स्वागत करणे ही आपली संस्कृती असून ती आम्ही जपणार असं हर्षवर्धन पाटील म्हणाले। महायुती सरकारने कर्जमाफी जाहीरनाम्यात मांडली होती, परंतु प्रत्यक्षात आता ती कर्जमाफी करणे महत्त्वाचे आहे असे देखील पाटील म्हणाले। राज्याचे मुख्यमंत्री प्रथमतः मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्या टर्म आज ते इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहे। त्यांनी खास करून त्यांचं हे कुलदैवत आहे लक्ष्मी नरसिंहाचं, आणि आमची पण सर्वांची खूप पिढ्यानपिढ्यापासूनची श्रद्धा आहे आणि आमचं पण हे दैवतच आहे। म्हणून मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात येत आहेत, कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी येतात, म्हणून त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आम्ही आलो। सध्या आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार घेणार, पण तुम्ही आता स्वागतासाठी आल्यामुळे विविध चर्चा कसं बघता येईल? त्या चर्चेला काही अर्थ नाही, काही नाही। प्रोटोकॉलप्रमाणे एखाद्या राज्याचा प्रमुख ज्यावेळेस येतो, आणि आज गणेशाने मी पण इथंच होतो, त्यामुळे आम्हाला सकाळी समजलं की ते येणार आहेत, आल्यानंतर मग त्यांचं स्वागत करावं लागतं। म्हणून आज सगळेच त्या ठिकाणी हेलिपॅडला स्वागत करू, बाकी त्यांचा हा खाजगी दौरा आहे, देवदर्शन आहे, त्यानंतर ते मला वाटतं पुढं मुंबईला जाणार आहे। काय राजकीय विषयांवरती चर्चा होणार आहे? राजकीय विषयात चर्चा करण्याचं हे फोरमच नाही। आज ते येणार आहेत, ते त्यांच्या कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी येणार आहेत, आणि इंदापूर तालुक्याचं आमचं सगळ्याचंच कुलदैवत ही लक्ष्मी नरसिंहाचं आहे, त्यामुळे ते येत असल्यामुळं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्वजण ते ठाण्याच्या मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच येत आहे तिथे, ते स्वागत करण्यासाठी आम्ही आलो। तुम्ही तुमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळे वेगळी चर्चा होईल। कार्यकर्ते आता आम्ही येणार म्हणल्यानंतर कार्यकर्ते येणारच। मी स्वतःच कार्यकर्ता असल्यामुळं मी काय पुढारी नेता नाही आहे, त्यामुळे कार्यकर्ता मी असल्यामुळं कार्यकर्ते बरोबर असतातच। काय तुम्ही भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना देखील भेटलेला आहात, काय नेमकी चर्चा झाली? जुने काय म्हणजे ते काय आमचे दुश्मन वगैरे काय राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तो प्रत्येकजण काम करत असतो। आता सगळेजण सगळ्यालाच भेटतात सांगतो। आता इथं आल्यानंतर मंदिरामध्येच सगळे जुने मित्र भेटले आम्हाला, पुन्हा एकदा प्रवेश करावा अशी काय चर्चा झाली का? भेटल्यामुळं आणि ते पण मंदिरात भेटल्यामुळं त्यांच्याशी गप्पा मारल्या। आजच्या या दौऱ्याच्या निमित्ताने मनोमिलन पुन्हा एकदा होण्याची काय चिन्ह दिसून येतील का? मला असं वाटतं तुम्ही आजचा हा कार्यक्रम जो आहे हा त्यांच्या दृष्टीनं हा धार्मिक आणि ते त्यांच्या कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी येत आहे। उद्या गुढीपाडवा आहे, आपल्या मराठी संस्कृतीप्रमाणे उद्या नवीन वर्षाची सुरुवात आहे, आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी मला असं वाटतं की हा दौरा